हॅलो, नमस्कार. एकंदरीतच आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघत आहोत आणि या अंतर्गत आपण 2018 ते 2023च्या दरम्यान आयोगाने पूर्वपरीक्षेमध्ये विषयनिहाय कसे प्रश्न विचारलेले आहेत आपण सविस्तर डिस्कशन आपण या ठिकाणी करतो आहोत. ओके, याआधी आपण राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत सविस्तर प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत, ज्या अंतर्गत 2018 ते 2023मध्ये पूर्वपरीक्षेत कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांचा एकंदरीत पॅटर्न कशा पद्धतीने बदलत जातो आहे ते आपण सविस्तर बघितलेलं आहे. ओके, सो त्या लेक्चरची किंवा त्या विषयाची वेगळी प्लेलिस्ट देखील आपल्या या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. ओके, सो तुम्ही ते नक्की जाऊन बघा. या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत 2022मध्ये कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघणार आहोत. याआधी 2018 ते 2021च्या दरम्यान अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत कोणते प्रश्न विचारलेले ते आपण सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. ओके, सो सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तो मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात की महाराष्ट्र. आता 2020मध्ये मार्च अखेरपर्यंत जी काही RBIने आकडेवारी जारी केलेली होती. ओके, सो प्राथमिक कृषी पतसंस्थेसंदर्भात जी काही आकडेवारी प्रसिद्ध केलेली होती त्या अहवालामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर देशामध्ये जवळपास 1.0.2 लक्ष इतके प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज अर्थात प्राथमिक कृषी पतसंस्था अस्तित्वात आहेत अशा पद्धतीने त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून आपल्याला दिसून येतो आहे. आणि सर्वाधिक जी काही प्राथमिक कृषी पतसंस्था कोणत्या राज्यामध्ये आहे असा या संदर्भाने आपल्याला महाराष्ट्र हे राज्य, याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 20,151 जे काही प्राथमिक कृषी पतसंस्था अस्तित्वात आहेत अशा पद्धतीने त्या आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येतो. ओके, सो या ठिकाणी तेच विचारले आहे की कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक प्राथमिक कृषी पतसंस्था अस्तित्वात होत्या. ओके, 2020 मार्च अखेरपर्यंत. सो पर्याय दिलेला आहे, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता प्राथमिक कृषी पतसंस्था म्हणजे काय तर जे काही सहकारी पतसंस्था आहेत विशेषतः ग्रामीण स्तरावर कृषी अर्थव्यवस्थेला किंवा कृषी क्षेत्राला एकंदरीत उत्पादनासंदर्भाने असेल किंवा कृषी उत्पादनासंदर्भात किंवा त्याच्या लागवडी संदर्भाने वेगवेगळ्या जे काही सोयीसुविधा आहेत ते उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने त्यांना मदत करण्यासाठी, ओके, फायनान्शियल मदत करण्यासाठी जे काही जिल्हा स्तरावर मध्यवर्ती सहकारी संस्था, त्याचप्रमाणे राज्य स्तरावर राज्य सहकारी संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे बँकिंग व्यवहार केले जातात. त्याचप्रमाणे प्राथमिक स्तरावर प्राथमिक कृषी पतसंस्था कार्यरत असतात. ओके, याच्यामध्ये शेतकऱ्यांना अल्प मुदतीची आणि मध्यम मुदतीची कर्ज उपलब्ध केल्या जातो आहे. पहिल्यांदा सुरुवात कधी झाली तर लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्थेला सुरुवात झाल्याचे आपल्याला दिसून येतं. सो 1904मध्ये या प्राथमिक कृषी पतसंस्थेची स्थापना झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे 1993मध्ये सरकारने यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे कोणाच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी, ओके, जे काही पब्लिक सेक्टर एंटरप्राइसेस आहेत त्या उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. आणि पर्याय दिलेले आहेत GV रामकृष्ण, मॉन्टेक अहलुवालिया, C रंगराजन की CP चंद्रशेखर. आता 1993मध्ये जे काही पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहेत त्यावर निर्गुंतवणूक करण्यासाठी, निर्गुंतवणूक अर्थात काय तर जे काही सार्वजनिक मालकीच्या ज्या काही कंपनी आहेत त्या सार्वजनिक मालकीच्या कंपनीवरून सरकारचा जो काही हस्तक्षेप आहे तो कमी करणे आणि प्रायव्हेट जे काही एंटिटीज आहेत त्यांना ते जे काही शेअर्स आहेत ते विकणे अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. समजा ABC नावाची सार्वजनिक कंपनी आहे आणि 100% यावर जे काही नियंत्रण आहे ते शासनाचं असेल, त्यावर खर्च वगैरे जो काही आहे तो सरकार करत असेल आणि या कंपनीला आपल्याला प्रायव्हेट फर्मकडे विकायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये निर्गुंतवणूक घडवून आणायचं आहे. तर अशा वेळेस याच्यात सरकार ठरवेल त्या पद्धतीने साधारणतः 50%च्या वर जे काही शेअर्स आहेत या कंपनी संदर्भाने ते इतर प्रायव्हेट फर्मला विकल्या जातो. ओके, समजा X नावाची जी काही व्यक्ती आहे, मालक आहे एखाद्या कंपनीची, ती व्यक्ती या कंपनी खरेदी करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या या 51%चा जो काही इनिशिएटिव्ह आहे ते परचेस करतो, ते शेअर खरेदी करतो आणि त्यानुसार
जे काही ABC कंपनी आहेत ते त्याचे नियमन व नियंत्रण काहीसा या व्यक्तीकडे किंवा या मालकाकडे हस्तांतरित होतो आहे. सो यालाच करण किंवा निर्गुंतवणुकीकरण अशा पद्धतीने म्हटलं जातं. सो अशा वेळेस 51% जो काही शेअर्स आहे तो या X नावाच्या मालकाकडे असेल आणि 49%वर जो काही नियंत्रण आहे जो काही शेअर आहे तो सरकारकडे असेल, ओके, गव्हर्नमेंटकडे. सो याला निर्गुंतवणुकीकरण म्हटलं जातं आहे. सो या संदर्भाने जे काही शिफारस करण्यासाठी त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी 1993 मध्ये सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेलेली होती आणि या समितीने वेगवेगळ्या केलेल्या शिफारशीनुसार या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही नंतर वाचून घ्या. हवी तर या लेक्चरची जी काही PDF आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर MPSC क्लासमेट या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल केली जाईल. सो त्या ठिकाणी जाऊन हे PDF डाउनलोड करून नंतर वाचू शकता. सो त्यानुसार 1993 मध्ये जी काही समिती स्थापन झालेली होती आणि त्यांनी जी काही शिफारस केलेली होती त्यानुसार त्याच्यामध्ये 1996 मध्ये GV रामकृष्ण, ओके, जे काही पर्याय 1 मध्ये दिलेला आहे. सो यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं जे काही निर्गुंतवणूक आयोग आहे त्या निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. जे निर्गुंतवणुकी संदर्भाने जे काही वेगवेगळे नियम आहेत, कार्यप्रणाली आहेत त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी कार्यप्रणाली तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा हे आयोग स्थापन करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने पहिल्यांदा म्हणजे 1993 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणुकीकरण करण्यासाठी कोणती समिती गठीत करण्यात आली होती तर सी रंगराजन समिती. आणि 1993 मध्ये त्याआधी GV रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक आयोग विचारलेला आहे. ओके, सो निर्गुंतवणूक आयोग स्थापन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर समिती स्थापन केली गेली यांच्या अध्यक्षतेखाली आणि परत या समितीने जी काही आयोगासंदर्भात जे काही कामकाज आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल घडवून आणण्यासंदर्भात आणि निर्गुंतवणुकी संदर्भात धोरण जे काही आहे केंद्र सरकारचं त्याच्यामध्ये काही शिफारशी केल्या आणि परत 1996 मध्ये GV रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली, ओके, जे पूर्वी स्थापन झालेले होते ते परत आयोग स्थापन करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो निर्गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी शिफारस करणे, त्याचे व्यवस्थापन करणे, देखरेख आणि प्रोत्साहन देणे, एखाद्या अशा वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रमातील जे काही जे काही उपक्रमासंदर्भाने जे काही एंटरप्राइजेस आहेत त्यांना खाजगीकरणाच्या संदर्भाने, डिसइन्व्हेस्टमेंटच्या संदर्भाने जो काही कामकाज आहेत ते कामकाजाचे नियमन या निर्गुंतवणूक आयोगाच्या माध्यमातून केला जातो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे सी रंगराजन. ओके, सो लक्षात ठेवा, भविष्यात प्रश्न रिपीट झाला तर ते चुकता कामा नये. त्यानंतरचा प्रश्न आहे 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, ओके, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 23.6% या क्षेत्रामध्ये प्राप्त झालेली होती. अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. संप्रेषण सेवा, वस्तुनिर्माण क्षेत्र, किरकोळ आणि घाऊक व्यापार की वित्तीय सेवा. तर 2017-18च्या जे काही प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकी संदर्भात जी काही आकडेवारी प्रसिद्ध झालेली होती त्यामध्ये आपल्याला दिसून येतो की संप्रेषण सेवा, ओके, जे काही दूरसंचार क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक FDI प्राप्त झाल्याचे दिसून येतो. FDI म्हणजे काय तर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये गुंतवणुकीला चालना देण्यासाठी बाहेरून जेव्हा एखादी एंटिटीज किंवा एखादा प्रायव्हेट फर्म एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतो तर त्याला आपण FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अशा पद्धतीने संबोधत असतो. ओके, सो त्या उद्योगाला चालना देण्यासाठी या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची गरज असते. ओके, USA असेल त्यानंतर आहे आणि सर्वाधिक जर विचार केला तर 2022-23चा जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो की मॉरिशस या देशातून सर्वाधिक, ओके, सो मॉरिशस त्यानंतर सिंगापूर त्यानंतर USA अशा पद्धतीने जे काही 3 देशातून सर्वाधिक भारतातील जे काही एंटिटीज आहेत, ओके, वेगवेगळे फर्म्स आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक आल्याचे दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी बघू शकता थेट परकीय गुंतवणूक म्हणजे काय तर एखाद्या कंपनीने किंवा सरकारने परकीय जे काही सरकार असेल ते परकीय गुंतवणुकीत केलेली जी काही भरीव चिरस्थायी गुंतवणूक असते त्याला FDI म्हटलं जातं आहे. आणि सामान्यतः देशांतर्गत जे काही कंपन्या आहेत आणि संयुक्त उपक्रमांमध्ये हे जे काही FDIच्या माध्यमातून त्या ठिकाणी नियंत्रक पदे ते घेतात आणि त्यांच्या व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभागी असतात. 2022-23चा जर विचार केला तर जवळपास 16.96 अब्ज डॉलर इतका जे काही गुंतवणूक आहे आपल्या भारतीय जे काही फर्म्स आहेत, कंपनी, सार्वजनिक उपक्रम आहेत त्यामध्ये गुंतवणूक आल्याचे दिसून येतो. यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक मॉरिशस या देशाकडून, त्यानंतर आहे सिंगापूर, त्यानंतर USA. ओके, हे तीन देश लक्षात ठेवा. त्यानंतर नेदरलँड, जपान. ओके, सो मॉरिशस, सिंगापूर, USA, नेदरलँड आणि जपान 5 देश देखील लक्षात ठेवू शकता. सो कमीत कमी किमान 3 देश तरी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो 2022-23च्या आकडेवारीनुसार
मॉरिशस, सिंगापूर आणि USA. कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक FDI गुंतवणूक प्राप्त झालेला आहे असा जर प्रश्न आला तर ते देखील लक्षात असायला हवं. महाराष्ट्र. ओके, सर्वाधिक महाराष्ट्र आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक FDI प्राप्त झालेला आहे. त्यानंतर कर्नाटक 24% आणि गुजरात 17%. त्यानंतर दिल्ली आणि तामिळनाडू. ओके, सो महाराष्ट्रामध्ये जवळपास एकूण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या 29% इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये प्राप्त झालेला आहे. 2022-23चा विचार करता कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक प्राप्त झालेला आहे FDI? सो सेवा क्षेत्र, ज्याच्यामध्ये वेगवेगळे फायनान्शियल सर्व्हिस असेल, बँकिंग संदर्भाने असेल, बिझनेस असतील, आउटसोर्सिंग संदर्भाने असेल, ओके, कुरिअर असेल, त्यानंतर आहे टेक जॉईंट जे काही कंपनी आहे त्या संदर्भाने असेल, टेस्टिंग अँड ॲनालिसिस आणि इतर जे काही सेवा क्षेत्र आहे याच्यामध्ये सर्वाधिक म्हणजे एकूण FDIच्या 16% या क्षेत्रामध्ये प्राप्त झाल्याचे दिसून येतो. त्यानंतर संगणक आणि सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या क्षेत्रात 15%, ट्रेडिंगमध्ये 6% आणि दूरसंचारमध्ये 6%, ऑटोमोबाईल उद्योगामध्ये 5% FDI आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो या प्रश्नात दिलेलं होतं की 2017-18च्या आकडेवारीनुसार कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक FDI प्राप्त झालेला आहे? सो संप्रेषण सेवा अर्थात दूरसंचार क्षेत्र. ओके, सो हे देखील आकडेवारी लक्षात ठेवा, कारण जर येणाऱ्या काळामध्ये प्रश्न विचारला जाईल तर मागील 1 किंवा 1.5 वर्षाच्या आधीची आकडेवारी विचारला जाईल, त्यामुळे या ठिकाणी 2022-23चं दिलेलं आहे. ओके, पुढे जाऊयात. आता पुढचा प्रश्न दिलेला आहे वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 2021-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या डॅश शहरी केंद्रासाठी 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे अशा पद्धतीने विचारलेला आहे. ओके, सो 2022मध्ये परीक्षा कंबाईन पूर्व परीक्षा झालेली होती आणि 2021-22चं आकडेवारी विचारलेलं आहे. ओके, सो म्हणूनच एक वर्षा आधीचे जे काही बजेट असेल ते व्यवस्थित बघणे किंवा व्यवस्थित अनालाइज करणे आपल्यासाठी गरजेचं आहे. सो 2021-22मध्ये 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 42 नागरी केंद्रासाठी, ओके, सो जे काही शहरी क्षेत्र आहे 42 शहरी केंद्रासाठी 2217 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. बाकी 32, 52 आणि 62 दिलेला आहे. सो 42 नागरी भागात या वायू प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी 2217 कोटी रुपये प्रदान करण्यात आल्याचे दिसून येतं. ओके, सो या ठिकाणी 2021-22चे जे काही बजेट आहे त्या संदर्भाने जे काही 6 पिलर्समध्ये डिवायडेशन झालेले होते ते या ठिकाणी दिलेलं आहे. हवं तर वाचून घ्या. सध्या तरी इतका महत्त्वाचा नाही, पण आपल्याला 2022-23 जे काही आहे, ओके, सो 22-23 जे काही बजेट आहे ते आपल्याला बघणे क्रमप्राप्त ठरतो आहे. आता हे जे काही आकडेवारी आहे किंवा जे काही प्रश्न विचारलेला आहे ते PRS, ओके, जे काही गव्हर्नमेंटचे साईट आहे ज्याच्यामध्ये बजेट असेल, गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्ह असतील त्यामध्ये सविस्तर डिस्कस केलेलं असतं. त्या संदर्भाने जी काही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली होती किंवा त्यांच्या वेबसाईटवर जी काही छापलेली होती त्यावर डायरेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. यावरून डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो इन 2021 इट वॉज अनाउन्स दॅट ₹2270 crore will be allocated for 42 urban areas. ओके, 42 urban areas having population more than 1 million. ओके, सो 10 लाखापेक्षा जास्त. सो अशा पद्धतीने डायरेक्ट जे काही ऑथेंटिक रिसोर्सेस आहेत सांगण्यामागचं जे काही तात्पर्य आहे ते हेच आहे की ऑथेंटिक रिसोर्सेसच्या माध्यमातून जर आपण व्यवस्थित अध्ययन केलेलं असेल तर ते प्रश्न आपल्याला नक्की सुटू शकतो. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2, 42 नागरी केंद्रासाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा आणि एकंदरीतच अतिशय सोपा प्रश्न आणि लॉजिकच्या माध्यमातून किंवा आपल्या अंडरस्टँडिंगनुसार सॉल्व्ह होणारा. आता या ठिकाणी दिलेलं आहे एकीकडे देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग, त्यानंतर आहे देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग, त्यानंतर आहे जलद औद्योगिकीकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर. ओके, सो कोणते म्हणजे जे काही या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये दुसरीकडे सुती कापड उद्योग, लोह व स्टील उद्योग, साखर उद्योग आणि वाहन उद्योग. ओके, जर आपण खालून सुरुवात केली तर आपल्याला काय दिसतो तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर. याचा जो काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर कुठं केला गेलेला आहे तर वाहन उद्योगामध्ये दिसून येतो. जलद औद्योगिकीकरण कारणीभूत ठरणारा उद्योग, औद्योगिकीकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग म्हणजे लोह व स्टील उद्योग. सो सीला 2 नंबरची जोडी लागेल. त्यानंतर आहे देशातील सर्वात जुना व संघटित उद्योग कोणता आहे तर सुती कापड उद्योग. ओके, देशातील सर्वात जुना व
संघटित उद्योग म्हटलं तर सुती कापड उद्योग आणि देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषीप्रधान उद्योग सो साखर उद्योग. ओके. सो प्रथम क्रमांकाचा कृषीप्रधान उद्योग कोणता आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाहन उद्योग. सो पर्याय जर आपण व्यवस्थित अरेंज केला तर आपल्याला लक्षात येतो की अ ला 3 नंबरची जोडी. सो अ ला 3 नंबरची जोडी. ओके. त्यानंतर आहे ब ला सर्वात जुना व संघटित उद्योगाला सुती कापड उद्योग. सो ब ला 1 नंबरची जोडी. सो ब ला 1 नंबरची जोडी असणारा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य ॲन्सर असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे कॅग संदर्भाने. ओके. सो नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. सो कॅग यांना पुरवणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून डॅश डॅश या दिवसाच्या आत लेखापरीक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात अर्थात कमेंट करू शकतात. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके. आता कॅग संदर्भात जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे आपल्या राज्यघटनेमध्ये राज्यघटनेच्या कलम 148 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ओके. विशेषतः भारताचे जे काही भारत सरकार असेल किंवा राज्य सरकार असतील त्या सरकारांचे जे काही मंत्रालय आहेत किंवा विभाग आहेत त्या विभागांच्या लेखापरीक्षणासाठी हे कॅग जबाबदार असतात, रिस्पॉन्सिबल असतात. सोबत जे काही सार्वजनिक उपक्रम आहेत. ओके. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, इतर स्वायत्त संस्था असतील, प्राधिकरणांचे लेखापरीक्षण जे की सरकारी निधीतून त्या प्राधिकरणाला किंवा सार्वजनिक उपक्रमाला किंवा इतर जे काही ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन असतील त्याला निधी प्राप्त होत असेल सरकारी फंडमधून तर अशा वेळेस त्या उपक्रमांचे किंवा त्या प्राधिकरणांचे जे काही लेखापरीक्षणाचे कार्य आहे ते या कॅगच्या माध्यमातून केले जात आहे. ओके. आता जे कॅग आहेत ते कॅग सार्वजनिक क्षेत्रातील जे काही मंत्रालय आणि विभाग आहेत त्यांच्या जे काही लेखापरीक्षण आहे त्या विभागासंदर्भाने त्या ऑडिटिंग करण्याचे कार्य करतात. मात्र जे काही प्रायव्हेट फर्म्स आहेत किंवा त्या अंतर्गत जे काही इतर स्वायत्त कंपन्या आहेत, संस्था आहेत त्यांच्या देखील ते करत असतात. ओके. जर ते संस्था सरकारी निधीतून त्या संस्थांना वित्तपुरवठा होत असतील तर. आणि तेच या ठिकाणी विचारलेलं आहे की कंपनी अधिनियम 2013च्या कलम 143 नुसार. ओके. 143(6) अन्वये कंपनींच्या वित्तीय विवरणाचे जे काही पुरवणी लेखापरीक्षण आहेत ते कॅग करत असतात आणि 143(6)(ब) अन्वये लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून 60 दिवसाच्या आत अशा अहवालावर भाष्य करणे किंवा त्यावर कमेंट करून ते जे काही लेखापरीक्षण अहवाल आहेत त्यावर ते अहवाल त्या अहवालावर कमेंट करून ते अहवाल परत सार्वजनिक कंपनीकडे परत पाठवत असतात. ओके. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 60 दिवस. ओके. सो जे काही सार्वजनिक उपक्रम समिती आहे त्या संदर्भाने हे जे प्रश्न आहे ते या ठिकाणी विचारलेला आहे. ओके. सो 60 दिवसामध्ये एखाद्या लेखापरीक्षणासंदर्भात जो काही अहवाल आहे ऑडिटिंग संदर्भाने अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर 60 दिवसामध्ये त्यावर लेखापरीक्षण अहवालावर ते जी कॅग आहे ते टिप्पणी करू शकतात. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? ओके. सो तुटीच्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील जे काही व्याज भरणा आहे यातील फरकाला डॅश डॅश म्हणतात. वित्तीय तूट, अंदाजपत्रक तूट, प्राथमिक तूट की महसुली तूट. आता वित्तीय तूट म्हणजे काय? वित्तीय तूट अर्थात त्याला राजकोषीय तूट देखील म्हटलं जातं आहे. ओके. राजकोषीय तुटीमध्ये काय असतो तर एकूण खर्च वजा महसुली जमा प्लस कर्जेतर भांडवली जमा याला राजकोषीय तूट म्हटलं जातो आहे. अंदाजपत्रकीय तूट म्हणजे काय तर अंदाजपत्रकीय तुटामध्ये आपल्याला एकूण उत्पन्न आणि वजा एकूण खर्च यावरून यातील जो फरक असतो त्याला अंदाजपत्रकीय तूट म्हणत असतात. ओके. एकूण खर्चामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर महसुली उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न आणि एकूण खर्चात महसुली खर्च आणि भांडवली खर्च. ओके. सो अशा जे काही खर्च आणि उत्पन्नाच्या जे काही संकल्पना आहेत त्यानुसार अंदाजपत्रकीय तूट काढला जातो आहे. त्यानंतर भांडवली खात्यावरील तूट. भांडवली खात्यावरील तूट म्हणजे काय तर भांडवली खर्च वजा भांडवली जमा यातील जो काही फरक असतो सो त्याला भांडवली तूट म्हटलं जातो. महसुली तूट म्हणजे काय तर महसुली खर्च तून जे काही महसुली जमा आहे ते वजा केल्यानंतर जे काही तूट आपल्याला दिसते त्याला आपण महसुली तूट अशा पद्धतीने म्हणत असतो. आणि प्रश्नात विचारल्यानुसार प्राथमिक तूट म्हणजे काय तर प्राथमिक तूट बरोबर राजकोषीय तुटीतून व्याज वजा केल्याच्या नंतर जे काही फरक आपल्याला लक्षात येतो तर त्याला आपण प्राथमिक तूट म्हणत असतो. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता जे काही अंदाजपत्रकीय तूट आहे सो अंदाजपत्रकीय तुटीमध्ये काहीतरी आपल्याला दोष दिसतो. आता दोष का दिसतो तर अंदाजपत्रकीय तूट म्हणजे काय होतं तर एकूण महसुली उत्पन्न
अर्थात एकूण उत्पन्न ज्यामध्ये महसुली उत्पन्न आणि भांडवली उत्पन्नाचा समावेश असतो आणि एकूण महसुली खर्च केवळ महसुली खर्च नाही तर महसुली खर्च प्लस भांडवली खर्च अर्थात एकूण खर्च. सो एकूण उत्पन्नातून एकूण खर्च वजा जातात जे काही शिल्लक किंवा जो काही फरक आपल्याला दिसतो. सो अशा वेळेस जर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तर त्याला आपण अंदाजपत्रिकेत तूट म्हणत असतो. पण या ठिकाणी आपल्याला एक दोष दिसतो ओके, ज्याच्यामध्ये जे काही भांडवली उत्पन्न आहे तर भांडवली उत्पन्नाचा समावेश आपण एकूण उत्पन्नामध्ये करतो. ॲक्च्युलीमध्ये भांडवली उत्पन्न जे आहे ते भविष्यात सरकारला परत करावे लागतात ओके, आणि परत करावे लागतात म्हणजे काय, त्याच्यामध्ये घेतलेलं कर्ज, त्यानंतर प्रोव्हिडंट फंड्स, वेगवेगळ्या बॉन्ड्स जे काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून गव्हर्नमेंटने जे काही उचल केलेल्या जे काही ट्रेझरी नोट्स असतील ओके, बॉन्ड्स असतील तर त्याचा समावेश या भांडवली उत्पन्नामध्ये जमेमध्ये केला जातो. पण ते भविष्यात परत करत असल्याकारणाने किंवा करावे लागत असल्याकारणाने त्याचा आपण डायरेक्टली उत्पन्नामध्ये समावेश करू शकत नाही ओके. सो उत्पन्नामध्ये एक प्रकारचा खर्चच असतो. सो यामध्ये हे जे काही दोष निर्माण झालेला आहे, हा जो काही गॅप या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, ते भरून काढण्यासाठी राजकोषीय तुटीची संकल्पना आलेली आहे, ज्यामध्ये एकूण खर्च ओके, त्यामध्ये महसुली जमेचा समावेश होतो आणि कर्जेतर जे काही इतर भांडवली जमा आहेत ओके, कर्जेतर इतर भांडवली जमा जे काही कर्ज वगैरे आहेत ते सोडून जे काही भांडवली जमा आहे जे भविष्यात परत कराव्या लागत नाही त्याला आपण या महसुली जमेसोबत प्लस करतो आणि एकूण खर्चातून वगळल्यानंतर जी काही तूट आपल्याला दिसून येते त्याला आपण राजकोषीय तूट म्हणत असतो ओके. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी प्राथमिक तुटी संदर्भात दिलेलं होतं. राजकोषीय तुटीतून वर्षभरातील जे काही व्याज भरणा आहे ते वजा जाता आपल्याला प्राथमिक तूट दिसून येते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न दिलेला आहे 7व्या वित्त आयोगासंदर्भाने ओके. केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या अशा पद्धतीने दिलेलं आहे. स्टेटमेंट दिलेलं आहे लोकसंख्येसाठी 25% भार, प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5% भार, राज्यांच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी 16.6% भार आणि स्टेटमेंट दिलेलं आहे की राज्यांमधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार. सो जे काही 7वा वित्त आयोग आहे तर 7व्या वित्त आयोगाने केंद्रीय उत्पादन शुल्कासंदर्भात जे काही वेट मेजर्स सजेस्ट केलेले होते, भारांक जे काही सजेस्ट केलेले होते त्यानुसार काय दिसून येतं तर या ठिकाणी 7वी जी काही फायनान्स कमिशन आहे त्यामध्ये युनियन एक्साईज ड्युटीमध्ये काय दिलेलं आहे तर पॉप्युलेशनला किती % वेटेज दिलेलं आहे तर या ठिकाणी 25% ओके. त्यानंतर आहे इन्व्हर्जन ऑफ पर कॅपिटा स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट याला 25%, पॉप्युलेशन बिलो पॉवर्टी लाईन 25%, दारिद्र्याशी जी काही दारिद्र्याची लोकसंख्येसंदर्भाने आपण पॉवर्टी लाईन ठरवलेली आहे त्याचा जो काही मेजर्स जो दिलेला आहे त्याच्यामध्ये भारांक जो दिलेला आहे तो 25% आपल्याला दिसून येतो आणि रेव्हेन्यू इक्विलायझेशन ओके 25%. सो 25-25-25 अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे ओके. सो रेव्हेन्यू इक्विलायझेशन जे या ठिकाणी राज्यांमधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार हे बरोबर आहे ओके. लोकसंख्येसाठी भार किती दिलेला होता युनियन एक्साईज टॅक्स ड्युटीमध्ये तर 25% हे देखील बरोबर आहे. मात्र आता या ठिकाणी जे इन्व्हर्स ऑफ पर कॅपिटा स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट जे आहे ज्याच्यामध्ये राज्यांच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी जे काही भारांक आहे त्याच्यात या ठिकाणी 25% दिलेलं आहे ओके. सो मात्र या ठिकाणी 16.5% अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो सी या ठिकाणी चुकीचं असणार आहे आणि प्रत्येक राज्यातील जे काही गरिबांसाठी जो काही भारांक आहे तो 25% दिलेला आहे. सो या ठिकाणी 33.5%. आपण जर कॅल्क्युलेशन केलेलं असतो त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं 25-25 50% आणि हे असे 100%. मात्र या ठिकाणी चारही जे काही घटक आहेत त्यांना 25-25% अशा पद्धतीने भार दिलेला आहे आणि हे एकूण जे काही भारांक आहे ते आपल्याला 100% अशा पद्धतीने होताना दिसून येतो. सो ब आणि क या ठिकाणी चुकीचे असणार आहे. सो केवळ आपल्याला विचारलेलं आहे योग्य कोणता आहे. सो केवळ अ आणि ड या ठिकाणी योग्य असणार आहे. सो असा पर्याय असणारा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो ओके. आता 7व्या वित्त आयोगासंदर्भाने या ठिकाणी तुम्ही बघू शकता MJ सेलाट यांच्या अध्यक्षतेखाली 1977 मध्ये 7वा वित्त आयोग स्थापन झाल्याचे आपल्याला दिसून येतो ओके. ज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांचा हिस्सा वगळता निव्वळ उत्पन्नातील राज्यांचा हिस्सा 85% वाढवल्याचे त्यांनी जे काही शिफारस आहे ते केलेलं होतं ओके. सो या प्रश्नाचा अतिशय म्हणजे मागे जाऊन प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो 7व्या वित्त आयोगासंदर्भाने. आपण जनरली 14, 15,
संदर्भाने लक्षात ठेवलेलं असतो. ओके, मात्र या ठिकाणी 7वा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला म्हणू शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपण ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ब स्टेटमेंट काय आहे तर ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो. तिसरा आहे ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. ओके, योग्य काय आहे. आता याला आपण थोडक्यात कन्सेप्टमध्ये समजूयात. 1961च्या कायद्याने ठेव विमा आणि पत हमी महामंडळ, ओके, ज्याला डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अशा पद्धतीने DICGC, ओके, सो डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेची स्थापना का करण्यात आली ते आपण थोडक्यात समजू. आणि त्यामध्ये जे ॲक्टनुसार ते स्थापन करण्यात आलेली होती आणि त्यानुसार जे काही कंपनी आहे ते कामकाज करत होते त्याच्यामध्ये 2021 मध्ये बदल करण्यात आलेला आहे. सो समजा या ठिकाणी आपला जो काही बँक आहे ए नावाची व्यक्ती आहे, तर ए नावाच्या व्यक्तीचा जो काही जी काही बँक अकाउंट आहे तो XYZ या नावाच्या बँकेकडे आहे. ओके, आणि XYZ नावाच्या बँकेकडे याने जो काही आपल्या अकाउंटमध्ये 1000 रुपये जमा ठेवलेले आहे. ओके, डिपॉझिट केलेला आहे. आता समजा XYZ नावाची जी काही बँक आहे ती बँक रात्रभरामध्ये आपल्याला लक्षात आलं की या व्यक्तीने ते 1000 रुपये डिपॉझिट केल्याच्यानंतर ती बँक डबघाईस आली किंवा ते बँक कोसळली किंवा ती बुडीत झाली अशा पद्धतीने निदर्शनास आलं. सो या व्यक्तीला वाटेल का आता माझे 1000 जे रुपये आहेत या ठिकाणी डिपॉझिट केलेले ते डुबले. ओके, मात्र यासाठी हे जे काही 1000 रुपये आहेत ते परत करण्यासाठी म्हणून या DICGC, ओके, जे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, सो आता जे काही XYZ या बँकेकडे ए या व्यक्तीने जे काही 1000 रुपये डिपॉझिट केलेले आहेत ते परत कोण देणार आहे. सो हे जे काही XYZ बँक आहे ते डुबल्याच्या नंतर त्याचे जे काही 1000 रुपये जे काही डिपॉझिट आहे ते परत कोण देईल तर परत या संस्थेमार्फत या ए या व्यक्तीला मिळेल. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो की ते परत कधी मिळणार आहे. सो एखादी बँक डुबल्याच्या नंतर किंवा एखाद्या बँकेचा जो काही फायनान्शियल दिवाळखोरीमध्ये ती बँक निघालेली असेल, सो अशा वेळेस RBI बँक त्या बँकेला किंवा त्या बँकेचा जो काही व्यवहार आहे त्या संदर्भात बँकिंग अधिनियम 1949 नुसार त्यावर बंदी आणतो आणि सर्व व्यवहार ठप्प करतो. अशा वेळेस जे काही डिपॉझिटदार असतात, ओके, जे काही डिपॉझिट करणारे जे काही ग्राहक असतात, कन्झ्युमर्स असतात, ते या DICGC कडे धाव घेतात आणि जे काही त्या बँकेकडे असणारे डिपॉझिट काढून घेतात. ओके, सो या संदर्भाने 2021 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. ओके, आता दुरुस्ती काय करण्यात आली तर समजा ए या नावाची व्यक्ती आहे, त्या ए या नावाची व्यक्ती XYZ बँकेकडे जे काही 1000 रुपये किंवा 1 लाख रुपये साधारणतः 1 लाख रुपये त्याच्या बँकेमध्ये डिपॉझिट होते. तर ती जी काही बँक आहे ते बँकेची जी काही पत आहे ते डुबल्याच्या नंतर ते अशा वेळेस जो काही कन्झ्युमर आहे तो या DICGC कडे धाव घेतो आणि त्या ठिकाणून किंवा त्या कंपनीमार्फत ते आपले जी काही रक्कम आहे ते प्राप्त करू शकतो. तर त्या रकमेची जी काही मर्यादा आहे ती वाढवण्यात आलेली आहे. ओके, सो 2021 मध्ये त्या रकमेची मर्यादा वाढवलेली आहे. सुरुवातीला 1 लाख रुपयाचे संरक्षण जे काही ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांना होतं, त्याच्यामध्ये आता वाढ करून 5 लाख रुपयेपर्यंत करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, म्हणजेच काय तर थोडं कन्सेप्च्युअल जर व्यवस्थित समजलं तर परत जर अशा पद्धतीचा प्रश्न आला तर ते व्यवस्थित देता येईल. ए या व्यक्तीने XYZ या बँकेकडे जे काही 1 लाख रुपये सुरुवातीला जमा केलेले होते ते 1 लाख रुपये कोणती कंपनी देणार आहे, DICGC. ओके, आता समजा या व्यक्तीने या बँकेकडे 10 लाख रुपये डिपॉझिट आहे या व्यक्तीचे. सो अशा वेळेस देखील DICGC नावाची जी काही कंपनी आहे ती 5 लाख रुपये, ओके, 10 लाखातील जे काही एकूण रक्कम आहे त्यातील 5 लाख रुपये या व्यक्तीला परत करणार. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी केवळ 5 लाख रकमेपर्यंत, ओके, 5 लाख रुपयाच्या रकमेपर्यंत जी काही रक्कम आहे ते या क्रेडिट गॅरंटी स्कीमच्या माध्यमातून जे काही कॉर्पोरेशन मंडळ आहे ते परत करत असतं. ओके, सो त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. सो जे स्टेटमेंट आहे ते 2021 मध्ये सुधारणा करण्यात आली का, तो बरोबर आहे.
ठेव विमाचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो. आता ठेव विमाचा हप्ता म्हणजे काय, तर जे काही या बँकेकडे जो काही पैसा आहे, आता ते पैसा परत करेल हे या व्यक्तीला, सो त्याच्याकडून पैसे येणार कुठं, सो ते जे काही बँके असतात, जे काही जे कमर्शियल बँके आहेत, त्या कमर्शियल बँकाच्या एकूण ठेवीपैकी साधारणतः 0.15% अशा पद्धतीने ते दर महिन्याला व्याज या किंवा प्रीमियम या कंपनीकडे त्या बँकिंग किंवा जे काही बँक व्यवहार करणारे जे काही कमर्शियल बँक आहेत ते भरत असतात. ओके, कारण त्यांचं जे काही कन्झ्युमर आहे, बँकेच्या कन्झ्युमरला ते सेफ्टी किंवा त्यांचा इन्शुरन्स सिक्युअर करत असतात डिपॉझिट संदर्भाने, म्हणून ते जे काही बँक व्यवहार आहे किंवा बँकिंग संदर्भात जे काही कमर्शियल बँक आहेत ते प्रीमियम भरत असतात. ओके, एकूण त्यांच्या डिपॉझिटच्या 0.15% इतकी रक्कम या DIGCकडे ते भरत असतात. सो ठेव विम्याचा जो हप्ता आहे तो ठेवीदारांकडून वसूल केला जातो का, तर नाही, तर ते बँकेकडून, कमर्शियल बँकेकडून वसूल केला जातो. त्यामुळे या ठिकाणी ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं असणार आहे. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. बरोबर आहे. जे काही जेवढे कमर्शियल बँके आहेत त्या कमर्शियल बँकांना ठेव विमाधारक जी काही ठेव विमा हप्ता आहे ते भरणे या DIGCकडे बंधनकारक आहे. RBIच्या बँकिंग अधिनियम 1949 नुसार त्यावर कायदेशीर नियमन लादण्यात आल्याचे दिसून येतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने ब या ठिकाणी चुकीचे आहेत, मात्र ए आणि सी या ठिकाणी योग्य पर्याय असल्याचे आपल्याला दिसून येतो. पर्याय क्रमांक 2. ओके, आता 28 जुलै 2021 मध्ये मंत्रिमंडळाने जी काही सुधारणा आहे, ओके, ठेव विमा आणि पत हमी महामंडळ याला सुधारणेला मान्यता दिली. ती पूर्वलक्षी प्रभावाने, ओके, रेट्रोस्पेक्टिव्ह 4 फेब्रुवारी 2020 नंतर अडचणीत असलेल्या बँकांना लागू झाल्याचे दिसून येतो. ओके, आणि विशेषतः याच्यामध्ये सुधारणा किंवा याच्यामध्ये बदल घडवून आणण्याचा जो काही कारण होता तो त्यावेळेस म्हणजे 2020 मध्ये PMC बँक, ओके, पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह जे काही कमर्शियल बँक आहे ती बँक डबघाईस आलेली होती. म्हणजे त्या बँकेचा जो काही व्यवहार आहे ते बुडीतमध्ये निघालेले होते. ओके, एकंदरीत दिवाळखोरीत आलेली बँक होती. सो अशा वेळेस त्या बँकेचे जे काही ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांना संरक्षण लाभण्याच्या दृष्टीने किंवा संरक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने यामध्ये सुधारणा घडवून आणल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो याच्यातील जे काही रकमेचे सुरुवातीला 1 लाख रुपयापर्यंतचे जे संरक्षण होते ते आता 5 लाख रुपयेपर्यंत करण्यात आले. ज्या अंतर्गत समजा एखादी व्यक्ती त्याच्या डिपॉझिटमध्ये समजा 5 लाख रुपये त्याने एखाद्या बँकेकडे जमा केलेला आहे आणि ती बँक जर बुडालेली असेल, अशा वेळेस DIGCच्या माध्यमातून ते 5 लाख रुपये त्या व्यक्तीला परत केले जाईल. मग नंतर जेव्हा कधी ते बँक परत स्टेबल झाल्याच्या नंतर त्या बँकेकडून जे काही 5 लाख रुपये रक्कम आहे ती या व्यक्तीच्या जे काही अकाउंटमधून ते त्या बँकेत ठेवलेले होते ते वसूल करण्याचे कार्य या DIGCच्या माध्यमातून केलं जातो आहे. ओके, सो नियामक मंडळ अशा पद्धतीने नियमन ठरवत असतो. ओके, सो तुम्हाला हे समजलेलं असेल. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आणि हे जे काही रक्कम आहे तर किती दिवसात मिळेल, एखादी व्यक्ती रक्कम किती दिवसामध्ये एखादी बँक बुडालेली असतील आणि DIGCकडून त्या आपली जी काही डिपॉझिट रक्कम आहे ते परत घेण्यासाठी अर्ज केलेला असेल, सो 90 दिवसाच्या आतमध्ये DIGCच्या माध्यमातून त्या व्यक्तीला रक्कम दिली जाते. ओके, त्याची जी काही डिपॉझिटची जी काही रक्कम आहे ती परत केली जाते. ओके, सो हे देखील लक्षात ठेवू शकता. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे योजनेसंदर्भाने विचारलेला आहे. वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे असा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना अर्थात संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली का. त्यानंतर आहे ब स्टेटमेंट आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ओके, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली का. आणि सी स्टेटमेंट काय दिलेलं आहे याच्यात नेहरू रोजगार योजना, ओके, ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबाच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली आहे. सो कोणते स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे, योग्य विचारलेलं आहे. आता संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आपण बघितलं तर आपल्याला दिसून येतो की याची जी सुरुवात आहे ती 25 सप्टेंबर 2001ला झाल्याचे आपल्याला दिसून येतो. जे काही ग्रामीण गरीब आहे त्या ग्रामीण गरिबांना लाभदायक रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारत सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. सो सप्टेंबर 2001 मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे या ठिकाणी बरोबर आहे. दुसऱ्या दिलेलं आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायद्यानुसार, ओके, सो या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा 2005 नुसार मनरेगा योजना सुरू करण्यात आली, ज्या अंतर्गत
भारतातील जे काही ग्रामीण भागातील जे काही गरीब कुटुंब आहेत त्या कुटुंबांना एक कामाचा अधिकार या कामाच्या अधिकाराची हमी देणे आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची सुरुवात करण्यात आली आणि त्यासाठी जो काही कायदा तयार करण्यात आला तो 2005 मध्ये तयार करण्यात आला. त्याची ॲक्च्युअल सुरुवात जी आहे ते 2 फेब्रुवारी 2006 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे ब जे स्टेटमेंट दिलेलं आहे फेब्रुवारी 2006 पासून सुरू करण्यात आले, सो ब देखील बरोबर आहे. आता जे काही केंद्र सरकारने 1989 मध्ये शहरी व्यवहार व रोजगार मंत्रालयाअंतर्गत नेहरू रोजगार योजना ओके सो नेहरू रोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके 1989 मध्ये. आता क स्टेटमेंट दिलेलं आहे की नेहरू रोजगार योजनेच्या जी काही सुरुवात आहे ती ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. सो ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली का तर नाही. शहरी व्यवहार व रोजगार मंत्रालयाअंतर्गत भारतातील जे काही शहरी भाग आहेत त्या शहरी भागातील जे काही गरीब आहेत त्या लोकसंख्येसाठी मजुरी रोजगार उपलब्ध करून देणे, सूक्ष्म उद्योग आणि निवारा अद्ययावतीकरणासाठी अशा 3 घटकांना म्हणजे निवारा उपलब्ध करून देणे, त्यांना सूक्ष्म उद्योग स्थापन करता येईल अशा पद्धतीने आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नेहरू रोजगार योजनेची सुरुवात ऑक्टोबर 1989 मध्ये करण्यात आलेली आहे. ओके सो आयोगाने आपल्याला या कीवर्डवर फसवलेलं आहे. ओके ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी. सो हे लक्षात ठेवा. या ठिकाणी ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी नव्हे तर शहरी भागातील गरिबांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके त्यामुळे ब या ठिकाणी अ आणि ब बरोबर असणार आहे, मात्र क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं असणार आहे. सो पर्याय क्रमांक 3 अ आणि ब बरोबर. ओके पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे 2016ची एन.के. सिंग समिती ही डॅश डॅशशी संबंधित आहे अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके सो 2016 मध्ये एन.के. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती स्थापन केलेली होती ती समिती कशाशी संबंधित होती. 12वा वित्त आयोग, 12वा पंचवार्षिक आयोग, 14वा वित्त आयोग, वित्तीय जबाबदारी अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. आता माजी महसूल व खर्च सचिव एन.के. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 2016 मध्ये FRBM कायदा जे काही 2003 मध्ये FRBM कायदा तयार करण्यात आलेला होता. सो या FRBM कायद्याचा आढावा घेण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. अर्थात काय तर जे काही FRBM आहे ओके फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट या ॲक्ट संदर्भाने त्याचा आढावा घेण्यासाठी त्याचं पुनर्परीक्षण करण्यासाठी फेरपरीक्षण करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि एकंदरीतच 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून एन.के. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 15वा वित्त स्थापन करण्यात आलेले होते. आता पर्याय दिलेले 12वा वित्त आयोग चुकीचा आहे. 12वी पंचवार्षिक योजना हे देखील नाही. 14वा वित्त आयोग का नाही. तर या ठिकाणी 15वा वित्त आयोग आणि वित्तीय जबाबदारी व्यवस्थापन कायदा या व्यवस्थापन कायद्याच्या आढाव्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता या समितीमध्ये कोण सदस्य होते. उर्जित पटेल. ओके लक्षात ठेवा प्रश्न आला तर आपल्याला त्या प्रश्नाचा योग्य पर्यायापर्यंत पोहोचता येईल. ओके सो या समितीमध्ये एन.के. सिंग ॲज अ चेअरमॅन, त्यानंतर आहे उर्जित पटेल, अर्थ सचिव अरविंद सुब्रमण्यम हे या समितीचे सदस्य असल्याचे आपल्याला दिसून येतं. आता या समितीने काही शिफारशी केल्या होत्या. काय शिफारशी केल्या होत्या ते खूप महत्त्वाचं आहे, त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो FRBM कायदा 2003 जे आहे त्याच्यामध्ये त्याला रिप्लेस करून त्याच्या जागी नवीन कर्ज व्यवस्थापन आणि वित्तीय उत्तरदायित्व विधेयक अशा पद्धतीने एक कायदा तयार करण्यात यावा अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेले होते. ओके सो डेप्ट मॅनेजमेंट अँड फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी बिल. ओके सो डेप्ट मॅनेजमेंट ओके सो डेप्ट मॅनेजमेंट अँड फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी बिल अशा पद्धतीने बिल लागू करावा अशा पद्धतीने गव्हर्नमेंटकडे शिफारस केलेली होती. ओके FRBM कायद्याच्या ऐवजी. सोबतच त्यांनी सरकारने जी काही वित्तीय तूट आहे ती 2023 पर्यंत 2.5% टक्क्यावर आणावी. त्यानंतर आहे कर्ज GDPचे जे काही प्रमाण आहे ते 2022-23 पर्यंत 38.7% आणावे. तर राज्य सरकारांचे जे काही कर्ज व GDPचे प्रमाण आहे ते 20% आणावे अशा पद्धतीने शिफारस केलेली होती. ओके सो खूप महत्त्वाचं आहे हे आकडेवारी लक्षात ठेवा. ओके जे काही या ठिकाणी हायलाईट केलेले आहे ते तुम्ही बाय हार्ट लक्षात ठेवा. कर्ज व्यवस्थापन आणि वित्तीय उत्तरदायित्व विधेयक स्थापन करावे FRBM कायद्याच्या ऐवजी.
आणि जी काही वित्तीय तूट आहे ती 2023पर्यंत 2.5% आणावी आणि कर्ज व GDPचे जे काही प्रमाण आहे ते 38.7% केंद्र सरकारसाठी तर राज्य सरकारसाठी 20% असणे आवश्यक आहे अशा पद्धतीने शिफारस केलेली होती. त्या संदर्भाने या ठिकाणी चार्ट देखील दिलेला आहे. आता 2022-23मध्ये हे जे काही त्यांनी शिफारस जी केलेली होती त्याचा जो काही शिफारशीचा अंतिम वर्ष असल्या कारणाने आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो हे जे काही आकडेवारी आहे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न जे आहे ते अतिशय बेसिक आणि अंडरस्टँडिंगनुसार सॉल्व्ह होणारा प्रश्न आहे. भारतात 1980 ते 85 या काळात लहान जमीन धारक होण्याची जी काही कारणे आहेत त्याच्यामध्ये कारणे कोणती आहेत? वारसा हक्क कायदा, वेगाने वाढणारी लोकसंख्या, ग्रामीण बाजारीकरण, वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था. ओके, आता लहान जमीन धारकता होण्याची कारणे कोणती आहेत अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता लहान जमीन धारकता म्हणजे काय तर जमिनीचे तुकडीकरण होणे. ओके, जे काही जमिनीचा जो काही क्षेत्रफळ आहे किंवा जमिनीचा जो काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या वारसा हक्काद्वारे ज्या पद्धतीने जमिनीचे विभाजन होतं, सो जमिनीच्या विभाजनाला या ठिकाणी जमीन धारकता, लहान जमीन धारकता या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, सो ते लहान जमीन धारकता होण्याचे जे काही कारण आहे त्याच्यामध्ये वारसा कायदा आपल्याला दिसून येतो. त्या अंतर्गत समजा आधी ए नावाची व्यक्ती आहे, सो ए नावाच्या व्यक्तीकडे 10 एकर शेती असेल, सो 10 एकर शेती त्याला 2 मुले झाल्याच्या नंतर ओके M आणि N या 2 मुलांना 5-5 एकर शेती मध्ये वाटणीमध्ये चालले जाते. त्यानंतर यांना परत XY ओके आणि याला HG असे 2 मुले झाल्याच्या नंतर याची जी काही 5-5 एकर शेती यांना मिळालेली आहे ते 5-5 एकर शेती परत त्याच्यामध्ये 2.5 एकर अशा पद्धतीने डिवायडेशन होत जातो आहे. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य कारण असणार आहे. आणि त्याचे एक कारण आहे लोकसंख्या वाढ. ओके, लोकसंख्या तर असणारच आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे जमिनीची जी काही धारकता आहे ती कमी होताना दिसून येतो. ग्रामीण कर्जबाजारीपणा. ओके, ग्रामीण कर्जबाजारीपणा म्हणजे काय तर शेतीतून पाहिजे तितका उत्पादन लोकसंख्येला पुरवेल इतकं उत्पादन मिळत नसल्याकारणाने आणि उत्पन्न जे काही त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याकारणानं लोक आपली जी काही शेती आहे ते शेती विकतात. ओके, कर्जबाजारीपणामुळे आणि त्यामुळे देखील जे लहान जमीन धारकता होण्याचे त्यासाठी रिस्पॉन्सिबल असल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. सो जे स्टेटमेंट आहे जे स्टेटमेंट आहे ते देखील योग्य आहे. आता स्टेटमेंट आर्टिकल या ठिकाणी दिलेलं आहे. वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब पद्धती. आता संयुक्त कुटुंब पद्धती अर्थात जॉईंट जी काही फॅमिली आहे ते जॉईंट फॅमिली असेल तर त्याच्यामध्ये तुकडे होणार नाही तर ते लहान जमिनीचे एकत्रीकरण केल्यास ते अधिक मोठ्या जी काही जमीन धारकता आहे त्याच्यामध्ये रूपांतर होईल. त्यामुळे जे विधान या ठिकाणी दिलेलं आहे ते चुकीचे असणार आहे. ओके, सो वेगाने वाढणारी जी संयुक्त कुटुंब पद्धती आहे ती आपल्याला दिसून येते का तर नाही, तर विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला सध्या दिसून येतो आहे. ओके, त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. सो पर्याय क्रमांक 1 आणि 4 गेले आणि B, क या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक B आणि क असणारा पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले असा एकंदरीत प्रश्न आहे. पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, तिसरी पंचवार्षिक योजना, चौथी पंचवार्षिक योजना. आता आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने अर्थशास्त्र या विषयाशी संदर्भाने जे काही रिव्हिजन सिरीज बघितलेलं आहोत त्याच्यामध्ये पंचवार्षिक योजना सविस्तर आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके, सो त्याची वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे, ते तुम्ही जाऊन चेक करा. त्यामध्ये पंचवार्षिक योजना इन डिटेल सखोल आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. सो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात आपल्याला भिलाई ओके लोहा पोलाद उद्योग रशियाच्या मदतीनं 1955मध्ये स्थापन झालेला आहे. त्यानंतर दुर्गापूर ओके इंग्लंडच्या मदतीनं पश्चिम बंगाल या ठिकाणी. त्यानंतर आहे राऊरकेला ओके जर्मनीच्या मदतीनं ओके जी काही राऊरकेला आहे ओके ओडिशा राज्यातील राऊरकेला या ठिकाणी लोहा पोलाद उद्योग जे काही प्रकल्प आहे ते स्थापन केलेलं आहे. सो कोणत्या पंचवार्षिक योजनेत? सो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, काही अधिक या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता किंवा जे काही तुम्ही लेक्चर बघितलेलं असेल पंचवार्षिक त्यामध्ये आपण सविस्तर हे डिस्कस केलेलं आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2024चे उद्दिष्ट नाही. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट नाही अशा पद्धतीने दिलेलं आहे. बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, सार्वत्रिक लसीकरण करणे, गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन योजना आणि चौथा जे पर्याय आहे त्याच्यात दिलेलं आहे की
2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे. सो कुठले पर्याय या ठिकाणी कुठले 2000 जे काही राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे उद्दिष्ट नसणार आहे. आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे जे काही 3 महत्त्वाचे उद्दिष्ट दिसून येतात. ओके, 3 उद्दिष्ट कोणते, तर ज्यामध्ये तातडीची उद्दिष्टे, त्यानंतर आहे मध्यकालीन उद्दिष्टे आणि दीर्घकालीन उद्दिष्टे. सो तातडीच्या उद्दिष्टांमध्ये आपण बघितलेलं आहे की ज्याच्यामध्ये आरोग्य संदर्भात ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधा प्रदान करणे हे तातडीच्या उद्दिष्टांमध्ये समावेश होतो. मध्यवधीमध्ये 14 प्रकारचे सामाजिक व जनसांख्यिकीय उद्दिष्ट तयार करण्यात आलेलं आहे. ओके, जे या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न त्यामध्ये आपण बघणार आहोत. आणि दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणजे काय, तर 2045 पर्यंत जी काही लोकसंख्या आहे ते लोकसंख्या स्थिरीकरण करणे हे 2000च्या या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार ठरवलेलं आहे. ओके, आता जे काही 2010 पर्यंत मध्यावधी जी काही उद्दिष्टे आहेत ते 2010 पर्यंत पूर्ण करायचे होते, ज्यामध्ये 14 राष्ट्रीय सामाजिक आणि जनसांख्यिकीय उद्दिष्ट ठरवण्यात आलेले होते. त्याच्यामध्ये मूलभूत पुनरुत्पादक आणि बाल आरोग्य सेवांच्या जे काही अपूर्ण गरजा आहेत ते पूर्ण करणे, शालेय शिक्षण मोफत व सक्तीचे करणे व शाळा सोडण्याचे जे काही प्रमाण आहे त्यामध्ये कमी करणे, शालेय गळतीचे जे प्रमाण आहे ते कमी करणे, 1000 जिवंत जन्मांमागे जे काही अर्भक मृत्यूदर आहे ते 30च्या खाली आणणे. त्यानंतर आहे माता मृत्यूदर प्रति 1 लाख जिवंत जन्मामागे 100च्या खाली आणणे. त्यानंतरचं आहे बालकांचे सार्वत्रिक लसीकरण करणे. ओके, युनिव्हर्सल इम्युनायझेशन, मुलींच्या उशिरा होणाऱ्या विवाहाला प्रोत्साहन देणे, 80% जे काही प्रसूती आहे ते संस्थात्मक इन्स्टिट्यूशनल माध्यमातून डिलिव्हरी करून घडवून आणणे, माहिती व समुपदेशन सेवांमध्ये सार्वत्रिक प्रवेश अशा पद्धतीने प्रवेश प्राप्त करणे, जन्म, मृत्यू आणि विवाह यांची 100% नोंदणी करणे हे देखील या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट होते. एड्सचा प्रादुर्भाव रोखणे, संसर्गजन्य जे आजार आहेत त्यांना प्रतिबंध व त्यावर नियंत्रण आणणे, सेवा पुरवठ्यात भारतीय वैद्यक पद्धतीचा अवलंब करणे. ओके, त्यानंतर आहे छोट्या कौटुंबिक आदर्शाला जोमाने प्रोत्साहन देणे. ओके, जे काही हम दो हमारे दो जी काही संकल्पना आहे ते या 2000च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार एकंदरीत उदयास आल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे संबंधित कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सुसूत्रता आणणे. ओके, आता या 2000च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे उद्दिष्ट कोणते नव्हते, तर बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे होते का, तर ऑफकोर्स कमी करणे होतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 1000 जिवंत जन्मामागे अभ्रक मृत्यूंची जी काही दर आहे ते 30च्या खाली आणणे अशा पद्धतीने होता. सार्वत्रिक लसीकरण करणे, नक्कीच बालकांचे जे काही सार्वत्रिक लसीकरण आहे ते देखील याचे उद्दिष्ट होते. 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे हे देखील होते. ओके, या ठिकाणी बघू शकता छोट्या कौटुंबिक आदर्शाला जोमाने प्रोत्साहन देणे. सो हे म्हणजे पर्याय 1, 2 आणि 4 हे या 2000च्या जे काही धोरण आहेत राष्ट्रीय लोकसंख्या धोरण त्याचे उद्दिष्ट होते. मात्र पर्याय क्रमांक 3 गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन योजना ही जी काही धोरण आहे ते या किंवा जे योजना आहे ते या राष्ट्रीय धोरण 2000चे उद्दिष्ट असल्याचे आपल्याला दिसून येत नाही. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. बँक दर, नैतिक समजावणी, रोख राखीव प्रमाण की वैधानिक रोखता प्रमाण. आता जे काही पतपैशाचे नियंत्रण RBIच्या माध्यमातून केले जाते. ओके, सो पतपैशाचे नियंत्रण म्हणजे काय, ते जे काही मनी सप्लाय आहे मार्केटमध्ये जो काही पैशाचं जे काही चलन व्यवस्था आहे ज्यामध्ये मंदी आणि तेजीची परिस्थिती आपल्याला चलन पुरवठ्याच्या माध्यमातून होताना दिसून येतो. सो त्यावर नियंत्रण करण्याचे जे काही कार्य आहे ते वेळोवेळी RBI बँक मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून आपले जे अधिकार आहे ते बजावत असतात. ओके, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे त्यांना जे काही चलनविषयक धोरणावर नियंत्रण ठेवण्याचे जे काही अधिकार आहे ते प्राप्त झालेले आहेत. एक आहे संख्यात्मक धोरण, त्याला परिमाणात्मक धोरण म्हटलं जातो आहे. ओके, सो लक्षात ठेवा याचं जे काही नाव जे आहेत साईड बाय साईड जे काही अदर कोणत्या संकल्पना त्याला म्हटलं जातो आहे किंवा पर्यायी नाव देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि दुसरं आहे गुणात्मक किंवा निवडक साधने. ओके, गुणात्मक वैशिष्ट्य किंवा गुणात्मक पत नियंत्रण साधने किंवा निवडक साधने. आता याच्यामध्ये संख्यात्मक जे काही आहेत, आता सर्वात आधी देशातील पतपैशाचे नियंत्रण म्हणजे काय, तर सर्वोच्च बँकेच्या देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याच्या आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवते. यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून पत नियंत्रण केले जाते. ओके, सो मार्केटमध्ये किती पैसा अवेलेबल केला जाईल याच्या संदर्भाने जे काही
नियमन व नियंत्रण करण्याचे कार्य आहे हे RBIच्या माध्यमातून केलं जातं. त्याचे 2 प्रकार हे केले जातो. याच्यामध्ये संख्यात्मक, परिमाणात्मक आणि गुणात्मक किंवा निवडात्मक साधने. ओके. संख्यात्मकमध्ये बँक दर धोरण, त्यानंतर आहे रोख राखीव निधीचे बदलते प्रमाण. ओके, ज्यामध्ये CRR, ओके, कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. ओके. सो वैधानिक रोखता प्रमाण आणि रोख राखीव प्रमाण. त्यानंतर आहे ओपन मार्केट ऑपरेशन. ओके, OMOच्या माध्यमातून देखील जे काही नियंत्रण आहे ते या पत नियंत्रणावर नियमन करण्याचे कार्य RBIच्या माध्यमातून केले जातो. रेपो रिव्हर्स रेपोच्या माध्यमातून, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, ओके, MSFच्या माध्यमातून हे केलं जातं. तर गुणात्मक किंवा निवडक साधनेमध्ये काय दिसून येतं, तर कर्ज रक्कम व तारण यातील गाळा ठरवणे. म्हणजे एखाद्या बँकेकडे, ओके, व्यापारी बँकेकडे किती कर्ज देईल किंवा एखाद्या ग्राहकाला, ओके, व्यापारी बँक एखाद्या ग्राहकाला, कंझ्युमरला कितीपर्यंत कर्ज उपलब्ध करून देईल, त्या संदर्भाने जी काही मर्यादा आहे ते ठरवण्याचे कार्य या RBIच्या माध्यमातून केल्या जातो. सो त्याला गुणात्मक किंवा निवडक साधने यांच्या वैशिष्ट्यामध्ये आपण ठेवू शकतो. कर्जाचे रेशनिंग करणे. ओके, कर्जाचे रेशनिंग कर्ज म्हणजे काय, तर NPA मध्ये किती बुडीत कर्ज आहेत, नॉन परफॉर्मिंग असेट्स. ओके. त्यानंतर आहे किती लाभाचे कर्ज आपल्याला झालेले आहे, किती कर्जांची जी काही व्याज भरणा आहे ते झालेलं आहे, पुनर्प्राप्ती किती कर्जांचं झालेलं आहे, यालाच कर्जाचे रेशनिंग म्हटलं जातं. नैतिक समजावणी. ओके, एखादी बँक जर डबघाईस आलेली असेल किंवा बँक कोसळलेली असेल, सो अशा वेळेस त्या बँकेला पुनर्उभारणी करण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन देणे. सो नैतिक समजावणीमध्ये ते प्रसिद्धी, ओके, वेगवेगळे रिपोर्ट्स प्रसिद्ध करणे. प्रत्यक्ष कारवाई म्हणजे डायरेक्ट एखादी कंपनी, एखादी बँक आपल्या मनमानीपणाने वागत असेल, सो अशा वेळेस प्रत्यक्ष कारवाई करून त्या बँकेला बंद करणे किंवा त्या बँकेची जे काही बँकिंग अधिनियम 1949 नुसार जे काही बँकिंग अधिकार दिलेले आहे ते काढून घेणे. आदेशांद्वारे नियंत्रण. सो अशा पद्धतीने गुणात्मक किंवा निवडक साधनांच्या माध्यमातून पत नियंत्रण केलं जातं आहे. आता या ठिकाणी परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो बँक दर, रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक रोखता प्रमाण हे आपल्याला परिमाणात्मक साधने किंवा संख्यात्मक साधने म्हणून दिसून येतात. तर नैतिक समजावणी हे आपल्याला गुणात्मक किंवा निवडक साधनांचा प्रकार असल्याचे दिसून येतो. त्यामुळे उपाय कोणता नाही आहे परिमाणात्मक, तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे नैतिक समजावणी हे भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण 2022 मध्ये जे काही आयोगाने अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत जे 15 प्रश्न विचारलेले होते ते आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कस केलेले आहे. ओके. याआधी आपण 2018 ते 2021च्या दरम्यान जे काही प्रश्न डिस्कस केलेले आहेत ते देखील आपण आपल्या या यूट्यूबवर अवेलेबल करून दिलेलं आहे. त्याची वेगळी प्लेलिस्ट देखील दिलेली आहे. सो तुम्ही ते नक्की चेकआउट करा. सो एकंदरीत प्रश्न विचारण्याचा जो काही कल आहे तो लक्षात येईल. ओके. आता आपण कोणकोणते प्रश्न डिस्कस केले यामध्ये बँकिंग संदर्भाने, ओके, RBI जी काही बँक आहे चलनविषयक धोरण, त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण संदर्भाने आपण डिस्कस केलेलं आहे. यामध्ये आपण पंचवार्षिक योजनेसंदर्भाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर आहे कृषी संदर्भाने, ओके, या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. वित्त जे काही सार्वजनिक वित्त आहे त्यामध्ये FRBM ॲक्ट असतील किंवा वेगवेगळे वित्तीय तुटी संदर्भाने, तुटीच्या जे काही संकल्पना आहेत, सार्वजनिक खर्च असेल किंवा कर्ज प्रणाली असेल त्या संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. वेगवेगळ्या योजना, ओके, मनरेगा योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना, सो योजना संदर्भाने देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर जर अलीकडे आर्थिक विषयाशी निगडीत किंवा अर्थशास्त्राशी निगडीत जे काही नवीन कायदे जर आणले गेलेले असेल किंवा त्यामध्ये दुरुस्ती झालेली असेल तर ते देखील आपल्याला करंटच्या अँगलने लक्षात घेणे गरजेचे आहे. ओके. वित्तीय आयोग संदर्भात प्रश्न आहे. वित्तीय तूट, त्यानंतर कॅगचा जे काही अहवाल आहे त्यावर प्रश्न विचारलेला आहे. वेगवेगळे जे काही उद्योगधंदे आहेत त्यावर प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे जे काही बजेटमध्ये जे काही प्रश्न, ओके, बजेटमध्ये जे काही आकडेवारी प्रसिद्ध केल्या जातो त्याअंतर्गत प्रश्न विचारलेला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भाने जे काही गुंतवणूक धोरण त्यावर प्रश्न विचारल्याचे दिसून येतो आहे. ओके. त्यानंतर कृषी पतपुरवठा, ओके. सो अशा पद्धतीने जे काही प्रश्न आपण 15 प्रश्न डिस्कस केलेले आहेत त्यामध्ये बरेच जे टॉपिक आहेत ते आतापर्यंत आपण डिस्कस करत आलेलो आहे. त्यामध्ये काही टॉपिक, काही थीम आपण रिपीट या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही हे जे टॉपिक आहेत जर व्यवस्थित अभ्यासले तर जे काही कंबाईनमध्ये किमान 15 पैकी 13 ते 14 प्रश्न बरोबर येण्याची शक्यता नक्कीच आपण ते त्या लेवलपर्यंत अचीव करू शकतो. ओके. सो या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या एका नवीन सिरीजमध्ये किंवा नवीन प्रश्नपत्रिकाच्या व्हिडिओमध्ये. सो थांबूया त्या ठिकाणी. धन्यवाद. थँक्यू.